गोलंदाज तयार. यावेळी बॅकफूट पंच पॉइंटला केलंय. डीप मध्ये हाय प्रोटेक्शन, परंतु जर पाहिलं तर हा बॉल यावेळी ऑन साइड डीप मिड विकेट बाउंड्री रेंजच्या बाहेर, परंतु शर्तीचे प्रयत्न झालेत. क्षेत्ररक्षक ऍक्शन रिप्ले आपण पाहूया कशा प्रकारे हा स्ट्रोक केलाय आणि त्यानंतर पंचांचा सिग्नल आलाय. बॉल चाललाय काय करत बाउंड्री रेंजच्या बाहेर. FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026 षटकार. या समोर मयूर ऑन साइडला ऑफस्टिकच्या बाहेर गेलाय. रूम बनवली, जागा बनवली आहे बाउंड्री रेंजच्या बाहेर. मिळतात धावा 6 षटकार. केले जात आहे प्रशांत गाडी यांच्या माध्यमातून. यावेळी समोर गॅप आहे, जागा भरून काढले या 4 धावेने. गुरु राणे हे गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक चॅलेंजिंग आहे, धावा बनवाव्या लागतील या षटकामध्ये. धावा बनवायच्या आहेत. गुरु ऑन साइडला प्रॉपर टायमिंग नाही झालाय. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक, परंतु तो बंद केला. मयूर यावेळी सुद्धा चांगला स्ट्रोक. लेग स्टिक वरचा बॉल स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉलला धाडलाय. यावेळी ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन. डीप काऊ कॉर्नर आहे, पकडले कॅच. विकेट डाऊन एंडला मयूर. यावेळी समोर केलाय, लॉंग अप आहे, पकडले कॅच. विकेट डाऊन. मयूर आकाशामध्ये बॉल पाठवावे लागतील. यावेळी दांडीगुल यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. ऑफस्टिक उडवलाय, फर्निचर उद्ध्वस्त केलाय. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाले. गोल्डन डक मिस्टर. शेवटचा बॉल आहे हॅट्रिक बॉल. यावेळी बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आहे, फुटवर्क दिसला नाही जयेशकडे आणि पंचांचा सिग्नल हा आलाय डॉट बॉल. या डॉट बॉलने षटकाची झाली आहे सांगता. फक्त या षटकामध्ये 2च धावा खर्च केल्यात निखिल कांबळे याने. अपलातून गोलंदाजी केली आहे आणि धावफलक टोटल पाहिलं 52 आकड्यावर पोहोचलाय. 3 विकेट देखील गमावल्यात आणि आता जर पाहिलं विजयासाठी 53 धावांची गरज आहे. 53 धावा कशा प्रकारे होणार ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि दुसऱ्या डावासाठी आपल्याला मायक्रोफोनवरून आवाज ऐकायला मिळेल. आमचे सहकारी समालोचक उत्तमजी मुनगेकर सरांचा आवाज. तोपर्यंत मी स्वतः मराठी समालोचक पंकज लाड काही वेळासाठी प्रेक्षकांची रजा घेतोय. तोपर्यंत आवाज ऐकूया उत्तमजी मुनगेकर सरांचा. धन्यवाद. टीमच्या माध्यमातून उरतोय किट मारा करतोय. आता मात्र एक्स्ट्रा कव्हरला मोठा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली, अप्रतिम झेल पकडला जातोय आणि पहिला धक्का इथे पाहायला भेटेल. त्याची मार्कवर शिवलिंग येते, यावर मात्र मधली यष्टी उखडली जाते. ती दूध कणकवली टीमला. शिवा इथे बाद होतोय. काय गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी अजय इथे पाहायला भेटतोय. अजय गोरुले. कणकवली टीमने राऊंड विकेट मारा करतोय. फुल्लर लेनचा लॉंग अपला भरपूर मोठा फटका, परंतु क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली आणि इथे मात्र आशू बाद होतोय. टीम आकाश गोलंदाजी मार्कवर मोठा फटका सजवला. इथे मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हवाई जपर तर जाईल सुशील जाधवच्या बॅट मधून. या इनिंग मधला पहिला षटकार लागेल आपल्याला. हा मात्र पुन्हा एकदा खोदून काढलाय. लॉंग ऑनला चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषा पल्लीकडे. बॅक टू बॅक चॅलेंजिंग ओव्हर असेल. 50-50 ओव्हर. कुठला गोलंदाज येईल इथे. चांगला चेंडू हलक्या हाताने स्क्वेअर लेगच्या मधोमध चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते. डीप मधून क्षेत्ररक्षण येईपर्यंत दुसरी धाव चांगली फेकी. 2 धावा मध्ये अक्षय गोलंदाजी मार्कवर. हा मात्र बॅकफुटला जाऊन स्क्वेअर लेग ला चेंडू टोलवलाय. 1 बाउंड चेंडू अडवेपर्यंत 1 धाव कंप्लीट केली आहे. धाव ताळमेळ नाही आहे इथे आणि इथे मात्र माघारी परतावं लागेल.
क्रिकेट इथे चेंडू अक्षयचा चॅलेंजिंग ओव्हर मधला मोठा फटका सजवलाय पाहायचंय आणि हा चेंडू जाईल आउट ऑफ पार. पंच आवश्यकता पहिला चेंडू भावेशचा चांगला चेंडू इथे, परंतु इथे मात्र पाहायचंय वाईट मागण्याच्या प्रयत्नात इथे वाईट आहे या ठिकाणी. आपल्या बाजूने केली आणि विजय प्राप्त केलाय शांतीदूत कणकवली टीमने या मॅच मध्ये. धन्यवाद शांतीदूत कणकवली. अडलक असेल श्रीकांकेश्वर शिवप्रेमी गव्हाणे टीमचं.